हॅलो, चला तर मग शिकायची ना आपल्याला ॲक्रेलिक ज्वेलरी. तर आपण बँगल्स बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊयात. हे आहेत कॅनव्हास शीट्स, जे की मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातील. आणि हे जे तुम्हाला शेप दिसतायत त्याला म्हणतात नारळ पत्ती असं त्याचं नाव आहे. आणि हे सेंटरमध्ये डेकोरेशन करण्यासाठी आपण 3 फुलं आणि मिडलमध्ये स्टोन वगैरे अशा टाईपमध्ये तुम्ही काही लावू शकता, असं काही नाही. बँगल बेस तुम्ही बघितलेला आहे. कलेरी मी ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या आहेत. कलेरीचं पण आपण बघूयात. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगेल, की नक्की कलेरी कशी बनवायची. चला तर मग आता आपण शिकूयात, की कॅनव्हास बेसवर आपण फ्लॉवर कसं तयार करणार आहोत. कॅनव्हासला मी पहिल्यांदा ग्लू स्टिकने ग्लू टाकून घेतला आणि आता त्याच्यावर आपण जी नारियल पत्ती आहेत तर त्या 5 लावून घेऊयात. डिपेंड आहे, जर तुम्हाला 4 लावायचं असेल तुम्ही 4 लावू शकता, 5 लावायचे असतील तर 5 लावू शकता. तर अशा टाईपमध्ये त्याचं एक शेप असतो, त्या शेपमध्येच आपल्याला अगदी व्यवस्थित लावावं लागतं. आता हे 5 आपण तयार करून घेतलेले आहेत लावून व्यवस्थित. आता सेंटरला थोडासा ग्लू टाकायचा आणि ते मध्ये जे आहे आपण मगाशी जे फुल दाखवलं होतं तुम्हाला, ते तशा टाईपमध्ये लावून घ्यायचं असतं. पण त्याच्या आधी आपण फुलं तयार करून घेऊयात. 1, 2, 4 तरी आणि मग सेंटरला लावूयात आपण. म्हणजे कसं एकदा ते फूल थंड झालं, की हलणार नाही कुठे. मग सेंटरला आपल्याला फूल लावायसाठी प्रॉब्लेम पण येणार नाही. बघून घ्या एकदा व्यवस्थित. व्यवस्थित शेप द्यायचा त्याला. वाकडं-तिकडं व्हायला नाही पाहिजे. परत एकदा बघून घ्या. मुद्दाम मी 2-2, 3-3 फुलं असे दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजेल. त्याच्यामुळे लक्ष देऊन व्यवस्थित बघा. आता हे फूल वाळलेलं आहे व्यवस्थित. आता मध्ये आपण व्यवस्थित ग्लू टाकून घेऊयात सेंटरला आणि जे आपण डेकोरेशनसाठी आणलेलं होतं त्याच्यामध्ये लावून टाकूयात आपण. असेच बाकीचे पण लावून घेऊयात आपण. आणि पुढचे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला, YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ आले की व्यवस्थित पाहता येतील. आणि मला कमेंट करायला विसरू नका, की तुम्ही कुठून व्हिडिओ हा पाहत आहात आणि तुम्हाला मी सांगितलेलं कळतं की नाही ते. चला 3 फुलं आपली लावून झालेली आहेत. तसेही बँगलला आपल्याला 3च फुलं लागतात. सेंटरमध्ये आणि साइडला 2 असे. ही झालेली आहेत आपली 3 फ्लॉवर्स रेडी. किती सुंदर दिसतायत बघा. चला आता जे आपण मध्ये 3 फुलं लावणार आहोत आणि कडेकडेला जे राहतात, तर त्याच्यामध्ये थोडंसं युनिक म्हणून मी थोडंसं वेगळा टाइप करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, कॅनव्हास शीट घेतला आणि त्याच्यामध्ये जसं आपण पहिल्या याला 5 लावले होते, आता मी ह्याच्यावर काय केलं, मी ह्याच्यावर फक्त 4च ते नारियल पत्ती लावलेली आहे. येस, हे असं 4 लावून घ्यायचं आणि सेंटरमध्ये मग तुमच्याकडे मोती असेल, कुठल्याही कलरचा राहू देत. जो कलरचा मोती असेल, व्हाईट असेल किंवा येलोइश असेल किंवा कुठल्याही कलरचा असेल ना, तो मध्ये मोती लावून टाकायचा किंवा तुमच्याकडे जर कुठलं फ्लॉवर असेल किंवा कुठला स्टोन असेल, व्हॉटएव्हर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काही लावू शकता मध्ये. थोडंसं चेंज म्हणून, कारण सेम फ्लॉवर केले तर बँगल्सला कसं लूक येत नाही. थोडंसं व्हेरिएशन आणि काहीतरी नवीन. तशा टाईपमध्ये आणि साधारण कसं होतं मध्ये 3 फुलं लागतात बँगल्सला आणि कडेकडेला 2-2 असे एकूण व्यवस्थित आधी फुलं बघून घ्या. परत तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी शांत बसलीये. तर फुलं आधी बघून घ्या. आधी आपण व्यवस्थित 4 फुलं तयार करून घेऊ. व्यवस्थित फक्त शेप देऊन घ्यायचा जेणेकरून ते फूल इकडे-तिकडे ती पत्ती हलली नाही पाहिजे. चला, ही मधली 3 फुलं मोठी तयार झालेली आहेत 5 पाकळ्यांची आणि आपण जे आता दुसरे बनवतोय ते हे 4 पाकळ्यांची फुलं बनवतोय आणि सेंटरला मी आता माझ्याकडे थोडंसं एक मोती साईज आहे, तो मोठा आहे, तर मी तो काढून ठेवलाय.
थोडंसं फिनिशिंग करते. ग्लू स्टिकमुळे काय होतं, थोडंसं तारमध्ये येते, त्याच्यामुळे ती पण हे काम करत करत ते पण फिनिशिंग करून घ्यायची असते. हे बँगल बेस आहे, त्याला साईडला पण हुक्स लावून घेतलेले आहेत. आता पहिलं सेंटरला एक फुल लावून घेऊ आपण. फुलं काउंट केली का? काउंट करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्की, की आपण त्या बँगल्सला किती फुलं लावलेली आहेत. मला कमेंटमध्ये नक्की पाहिजेल. तिन्ही फुलं लावून घ्यात व्यवस्थित. आता या साईडला 2 आणि त्या साईडला 2 अशी ही जी आपण प्लेन फुलं केली होती, की 4 पाकळ्यांची होती. तर ही 4 पाकळ्यांची फुलं आता आपण लावून घेऊया तिथे. मोती लावायचं विसरलीये मी. आपण आता ते मोती पण लावून घेऊयात. व्यवस्थित सेट झालेली आहेत आपले बँगल्सवरचे फ्लॉवर्स. आता व्यवस्थित मोती लावून घेऊयात. येस, डन झाले. आपले फुलं लावून झालेली आहेत सगळे. मला कमेंटमध्ये मला नक्की पाहिजेल आपण ह्याच्यावर किती फुलं लावलेली आहेत. चालेल. किती सुंदर दिसतंय बघा हे. आता हे तर फक्त आपण लाल कलरचंच केलेलं आहे. बाकीचे कलर जे आहेत येलो आहे, पिंक आहे, बेबी पिंक आहे, ग्रीन आहे. ग्रीन तर खूपच सुंदर दिसतो. आपण त्याचा एखादा डेमो टाकायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. तो पण खूप सुंदर कलर दिसतो. आता कलेरी मी तयार करून घेतलेली आहे. आता कलेरीचा व्हिडिओ मी नक्की नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बनवूयात. त्याचा पण व्हिडिओ आपण तयार करूयात, की कलेरी कशी बनवायची असतात. आता आपण फक्त आणि फक्त आता बँगल्स आपण कसे केलेत ना, ते बघून घेऊयात आधी. त्याची फिनिशिंग करून घेते व्यवस्थित. हा जो दोरा आहे, जे बँगलचे जे कड्या असतात कडेला, तर ते कड्यांना हुक्स असतात, म्हणजे होल्स असतात. त्या होल मधून व्यवस्थित काढून तिथे गाठ मारून घ्यायची. एकच दोरा शक्यतो हे करायचा, टाकून घ्यायचा आणि मग बाकीचे दोरे असतात त्याची गाठ मारून घ्यायची आणि तो कट करायचा नाही. तो व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायचा. जेणेकरून आपली म्हणजे बांगडीची जी कलेरी आहे ती व्यवस्थित बसून राहते, म्हणजे पडणार नाही. म्हणजे आपल्या कस्टमरचं कसं आहे, नुकसान व्हायला नाही पाहिजे किंवा त्यांच्या फंक्शनमध्ये कुठला अडथळा आला नाही पाहिजे त्यांना. त्याच्यामुळं ते व्यवस्थित गाठ मारून त्याला व्यवस्थित चिटकून घेऊयात आपण. चला तर मग आपली बँगल्स विथ कलेरी आता रेडी झालेली आहे. आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ही बँगल्स विथ कलेरी कशी वाटली ते. त्याशिवाय मला कळणारच नाही की तुम्हाला हे सगळं आवडतंय का आणि तुम्हाला हे सगळं कळतंय का. त्याच्यामुळं मला कमेंट करायला विसरायचं नाही. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि माझ्या चॅनलला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आला की तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर मग कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही कलेरी कशी वाटली. थँक यू.